शिक्षण प्रसारक मंडळाचे गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय, विषय मानसशास्त्र, 12वी कला, सहाय्यक शिक्षक श्री एस जी कदम, कनिष्ठ विभाग, प्रकरण 5 भावना. आपण काही मागील टॉपिकमध्ये भावनेच्या संदर्भातच भावनांचा इतिहास, भावनाविषयी काही मूलभूत सिद्धांत, मूलभूत भावना, त्याचबरोबर प्लुटचिक यांचे भावनांचा आराखडा, भावनिक अनुभवातील शारीरिक बदल, हा काही भाग पाहिलेला आहे. आज आपण भावनिक सुधारता किंवा भावनिक सुदृढता म्हणजे काय हे पाहणार आहोत. अंजलीला माहीत होते की तिची 12वीची पूर्वपरीक्षा 2 आठवड्यांनी सुरू होत आहे. ती खूप अभ्यास करत होती, परंतु तिला वाटत होते की तिची अभ्यासाची तयारी झालेली नाही. अभ्यासाला जास्त वेळ देता यावा म्हणून तिने बाहेर जाणे बंद केले. तिने अभ्यासासाठी पुस्तक हातात घेतल्यावर ती एकाग्र होऊ शकत नव्हती. तिला वाटू लागले की हे खूप कठीण आहे व मी नापास होईन. माझे आई वडील माझ्यावर खूप निराश होतील. आपण काय वाचतो आहोत हे न समजून घेता ती एकच पान पुन्हा पुन्हा वाचत होती. एकच प्रकरणावर खूप जास्त वेळ खर्च केल्यावर तिला अपराध भाव जाणू लागला. परीक्षा जवळ आल्यावर तिला जास्त चिंता वाटू लागली व परीक्षेच्या 2 दिवस अगोदर तिला तीव्र ताप चढला. तिने तापामध्येच परीक्षा दिली. दुर्दैवाने तिला अपेक्षित गुण मिळवता आले नाहीत व ती निराश झाली. वरील उदाहरण तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल. मग आपण भावनिक सुदृढता आणि सुस्थिती काय असते या उदाहरणाच्या आधारे आपण समजून घेणार आहोत. तुम्हाला असे वाटते का की इथे अंजली वेगळ्या प्रकारचे काही करू शकली असती? या व्यक्ती अभ्यासामध्ये वाईट निकाल हा शारीरिक आजार व ताप या कारणामुळे असा विचार करणे सोपे आहे, परंतु या अपयशामागे इतरही महत्त्वाची कारणे आहेत. तुम्हाला इतरही काही महत्त्वाचे कारणे आहेत असे तुम्हाला वाटते का? उच्च चिंतेमुळे अंजलीने अभ्यासातले आपले लक्ष गमावले. उच्च चिंतेमुळे तिच्या प्रतिकार शक्तीवरही नकारात्मक परिणाम झाला आणि ती आजारी पडली. शारीरिक सुदृढता ही निरीक्षणक्षम संकल्पना आहे, परंतु भावनिक सुदृढता या अंगभूत क्षमतेचे सहज निरीक्षण करता येत नाही. आपण एखादी परिस्थिती किती शांतपणे आणि समजूतदारपणे सोडवतो त्या आधारे भावनिक सुदृढतेचे मापन करता येते. भावनिक सुदृढतेला आजच्या गतिमान जीवनात खूपच महत्त्व प्राप्त झालेले आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक बाह्य ताणतणावाच्या गोष्टींचा आणि त्यांचा परिणाम आपण जीवन जगत असलेल्या जीवनावर होत असतो. समवयस्कांचा दबाव, परीक्षेचा ताण, कुटुंबियांच्या अपेक्षा अशी अनेक ताण निर्माण करणारी कारणे आहेत. आपल्याला ही निर्माण करणारी कारणे प्रभावित करतात. म्हणून चांगले मानसिक स्वास्थ्य राखणे महत्त्वाचे आहे. भावनिक सुदृढता जीवनाचे महत्त्वाचे कौशल्य आहे. भावनिक सुदृढता म्हणजे आपल्या सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही भावनांचे व्यवस्थापन करणे. त्यामुळे आपण स्वस्थ व निर्मितीक्षम जीवन जगतो. मानव म्हणून नकारात्मक भावना आपण नेहमी अनुभवतो. नकारात्मक भावना जगण्यासाठी मदत करतात, त्यामुळे आपण त्यांना टाळू शकत नाही. आपण हा विश्वास बाळगण्याची गरज आहे की या नकारात्मक भावना आपण हाताळू शकतो. त्या आपल्यास चांगले जीवन जगण्यापासून रोखू शकत नाहीत. अशा प्रकारे आपल्या भावनांचे व्यवस्थापन करणे व दडपणाच्या परिस्थितीत न येणे हे देखील भावनिक आरोग्याचे घटक आहेत. मग आपण भावनिक सुदृढता कशी साध्य करता येते किंवा साध्य कशी करावी याच्याबद्दल आपण माहिती पाहूया. या प्रश्नाचं उत्तर जर मिळवायचं असेल तर बऱ्याच संशोधकांनी यावर संशोधन केलेलं आहे. त्यांच्या मते काय आहे,
भावनिक सुख प्राप्त करण्याच्या काही मार्गाविषयी आपण आता माहिती पाहूया. त्यांनी काही सूत्र सांगितलेले आहेत. भावनिक सुदृढता प्राप्त करण्याचं कोणतंही एकच असं सूत्र किंवा मार्ग नाही, परंतु जी काही तंत्र आहेत त्या तंत्रांचा आपण माहिती घेऊया. ती तंत्र कोणकोणते आहेत? तर पहिलं शारीरिक, दुसरं भावनिक, तिसरं सामाजिक. ही तंत्र आपल्याला उपयोगी ठरू शकतील. त्यातील पहिलं जे तंत्र आहे ते म्हणजे शारीरिक. या शारीरिक तंत्राद्वारे आपल्याला आपलं भावनिक सुदृढता वाढवणं सोपं जाईल. आता या शारीरिक तंत्रामध्ये काय करायचं आहे? तर व्यायाम करणे. यातून इंडोमॉर्फिन संप्रेरकाची निर्मिती होऊन उत्साह वाढतो. म्हणजे सकाळी उठल्यानंतर, म्हणजे काही शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे, उठल्या उठल्या 40 मिनिटं तुम्ही काय करताय त्यावर बऱ्याच गोष्टी दिवसभराच्या ठरत असतात. त्यातले पहिले 20 मिनिटं तुम्हाला घाम येईल असा हलका व्यायाम करा. त्यामुळे काय सांगितलंय, तर इंडोमॉर्फिन संप्रेरकाची निर्मिती होते आणि उत्साह वाढतो, ताण कमी होतो, नकारात्मक विचार व दुःख, अपराधभाव, चिंता अशा नकारात्मक भावना कमी होतात. संतुलित व पौष्टिक आहार घेतला पाहिजे. यातून जीवनसत्वे प्राप्त होऊन आरोग्याच्या समस्या दूर होतात. मी एक तात्याराव लहानेचं व्याख्यान ऐकलं होतं. त्यामध्ये त्याने एका 16 वर्षाच्या मुलाचं उदाहरण सांगितलेलं आहे. एक 16 वर्षाचा मुलगा आपल्या आजीला घेऊन दवाखान्यात घेऊन आला होता आणि आजी काही तर आजारी होती. त्यावेळेला तात्याराव लहाने त्याला सांगितलं होतं की तो दिसाला मुलगा गुबगुबीत होता, सुदृढ होता, गोरापान होता. पण तात्याराव लहानेने त्याला सांगितलं, अरे तुझी तब्येत जरा कमी कर. त्यावेळेला तो मुलगा म्हणाला, काही होणार नाही मला. आणि दुसऱ्या दिवशी तोच 16 वर्षाचा मुलगा तात्याराव लहानेंच्याकडे आला आणि म्हणाला, आय हॅव गॉट अ पेन. म्हणजे काय म्हणाला, तो माझ्या छातीत कळ येते म्हणाला. आणि त्याला ॲडमिट करून घेतलं. करून घेतल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी मेला. त्याच्या आईवडिलांनी सांगितलेला अनुभव आणि किस्सा खूप महत्त्वाचा आहे, विचार करण्यासारखा आहे. तो 16 वर्षापर्यंत एकदाही पाणी प्याला नव्हता, फक्त थम्सअप आणि कोको कोला पित होता. त्याचबरोबर फ्राईड केलेले पदार्थ म्हणजे चिकन, फ्राईड तुमचं पापड, त्यानंतर जे काही फ्राईड केलेले पदार्थ आहेत, हे पदार्थच त्याला जास्त आवडायचे. तळलेले तिखट पदार्थ आवडायचे आणि त्याच्यामुळं त्याला स्थूलपणा आला होता आणि त्याच्यात तो दाब त्याच्या हृदयावर वाढला आणि त्याचा मृत्यू झाला. म्हणूनच म्हटलेलं आहे की संतुलित व पौष्टिक आहाराचं सेवन केलं पाहिजे. जे आपण घरामध्ये करतो ते खऱ्या अर्थानं संतुलित आणि पौष्टिक आहे. मग त्यात भाजी असेल, भाकरी असेल, वेगवेगळ्या भाज्या खातो, याचा समावेश आपल्या जेवणात असायला पाहिजे. यातून आपल्याला योग्य ते जीवनसत्व मिळतात. त्यामध्ये आपले काही जी तुमच्या वातावरणामध्ये मिळणारे जी फळं आहेत, ती फळं तुम्ही खाल्ली पाहिजेत. त्यामुळं काय होतात, आरोग्याच्या समस्या नाहीशा होतात. दुसरा घटक आहे तो म्हणजे भावनिक. यामध्ये काय सांगितलं आहे, प्रेरणा पातळीत वाढ करून ताण व्यवस्थापन करणे, समाधान देणारी अर्थपूर्ण कामे करणे, छंद जोपासणे, आशावादी व सहकार्य वृत्तीच्या व्यक्तींशी संबंध वाढवणे. काय सांगितले बघा, प्रेरणा पातळीत वाढ करून ताण व्यवस्थापन करणे, आपली प्रेरणा पातळी वाढवली पाहिजे. म्हणजे आज मी एक छोटंसं काम केलं, त्याचं शाबासकी, त्याचं बक्षीस स्वतःलाच देता आलं पाहिजे. याच्यासाठी खूप चांगली गोष्ट सांगितली आहे की तुम्ही दिवसभर काय करताय, त्या दिवसभर केलेल्या कामाची नोंद संध्याकाळी ठेवा. त्याच्यासाठी काय करायचं आहे, तर स्वतःची एक डायरी लिहायला शिकलं पाहिजे. मी दिवसभरात काय चांगलं काम केलं त्याची नोंद त्यामध्ये केली पाहिजे. आपण संध्याकाळी झोपताना काय करतो, तर टी व्ही लावतो आणि किंवा मोबाईलची गाणी ऐकत ऐकत झोपत असतो. चुकीचं आहे. तर त्याच्या आपल्या झोपायच्या वेळेच्या अर्धा तास अगोदर हे सगळं बंद केलं पाहिजे आणि स्वतः आपण दिवसभर काय केलं, काय करू शकत होतो, हे चिंतन करणं म्हणजेच ह्याला प्रेरणा पातळीत वाढ करणे म्हटलं आहे. त्याच्यामुळं ताण व्यवस्थापन करणं सोपं जातं.
समाधान देणारी अर्थपूर्ण कामे करा. दिवसभरामध्ये ज्या गोष्टीमुळे आपल्याला समाधान मिळतं, आनंद मिळतो, अशी कामं केली पाहिजेत. स्वतःचे छंद जोपासले पाहिजेत. आशावादी व सहकारी वृत्तींच्या व्यक्तीशी संबंध वाढवला पाहिजे. नेहमी जी रडकी असतात, नकारवादी विचाराची माणसं असतात, अशा नकारात्मक विचार करणाऱ्या माणसांच्या सहवासात राहता कामा नये. तर नेहमी आशावादी आणि सहकारी वृत्तींच्या व्यक्तींशी संबंध वाढवला पाहिजे. दुसरं काय सांगितलंय, जे घडून गेलंय त्याचा विचार करण्यापेक्षा भान ठेवून वर्तमानाचा विचार करणे. भूतकाळात काय घडलं याचा विचार करत बसू नये. आता आपण बऱ्याच लोक काय करतो, भूतकाळातल्याच गोष्टीची चर्चा करत बसतो. त्याच्यापेक्षा वर्तमान गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि वर्तमान गोष्टीचं भान ठेवून वर्तमानाचा विचार करून आपण तसं नियोजन केलं पाहिजे. यातून आपले भावनिक आरोग्य सुदृढ होतं. म्हणजे भूतकाळात अनेक गोष्टी चांगल्या असतात, वाईट असतात. आपण वाईट गोष्टीशीच काय करत असतो, घट्ट चिकटलेला असतो. ते सोडलं पाहिजे आणि चांगल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. वर्तमानामध्ये त्याच्यापेक्षा भूतकाळातल्या गोष्टीपेक्षा मला चांगलं काय करता येईल याचा विचार केला पाहिजे. त्यामुळं आपलं भावनिक आरोग्य सुदृढ होतं. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे सामाजिक. या सामाजिकमध्ये काय सांगितलं आहे, इतरांसोबत अर्थपूर्ण संबंध, यातून भावनिक आधार मिळतो, भावनिक धैर्य उंचावते. इतरांच्या बरोबर आपले चांगले संमत असायला पाहिजे, त्यामुळे एक भावनिक आधार मिळतो व भावनिक धैर्य उंचावतो. इथे मला एक चांगलं उदाहरण द्यावंसं वाटतंय. आज आपल्या अवतीभोवती कोरोनासारखी परिस्थिती आहे. या कोरोनाच्या सारख्या परिस्थितीमध्ये घरातलीच माणसं पहिल्यांदा एखाद्या माणसाला कोरोना झाला समजला, पॉझिटिव्ह आला समजला की पळून जातात. चुकीचं आहे. तर आपल्याच कुटुंबातल्या माणसाला जर समजा हे जर काही जर झालं असेल तर त्याला पहिली गोष्ट आहे ती म्हणजे भावनिक आधार देणं. भले त्याच्यापासून सोशल डिस्टन्स पाळा, पण त्याला भावनिक आधाराची गरज असते. त्यामुळे तुम्ही जितकं भावनिक त्याला आधार द्याल त्यावेळेला त्याचं भावनिक धैर्यसुद्धा उंचावतं. त्यालासुद्धा वाटतं की आपल्या कुटुंबातली माणसं आपल्याबरोबर आहेत. म्हणून हे पहिल्यांदा महत्त्व आहे. आज आपल्याला तुम्हाला माहीत असेल की आपल्याकडं एखाद्या गल्लीत कोरोना झाला म्हटले की त्याच्या कुटुंबाकडे वेगळ्या नजरेनं बघितलं जातं. तर असं न देता त्या कुटुंबाला तुम्ही प्रत्यक्ष न भेटता सुद्धा तुम्हाला फोनच्याद्वारे, मेसेजच्याद्वारे तुम्ही त्याला भावनिक एक आधार द्या. त्याचं भावनिक धैर्य कसं उंचवता येईल याचा विचार करा. यामध्ये दुसरं सांगितलं, समाजसेवा कार्याच्या माध्यमातून आदर, आत्मविश्वास व नैराश्य वृत्तीमध्ये घट होत असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली, आपण थोडंसं समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि म्हणून समाजासाठी छोटं छोटं कार्य केलं पाहिजे. त्यातून काय होतं तर आदर वाढतो, सेल्फ इस्टम वाढतो, आत्मविश्वास वाढतो आणि नैराश्य वृत्तीमध्ये घट होते. दुसऱ्यासाठी आपण काहीतरी दिल्यामुळं आपल्याला आनंद मिळतो आणि आपला आत्मविश्वास आपली जी निराशा असते ही निराशा वृत्तीमध्ये काय होते तर कमी येते, निराशा वृत्ती नाहीशी होते. या 3 गोष्टीमुळं आपलं भावनिक सुदृढता आपल्याला साध्य करता येते. यानंतर भावनिक सुदृढतेचे फायदे काय आहेत? भावनिक सुदृढ व्यक्तीस लाभ अनुभवास जर खालील गोष्टी केल्या तर त्याला काही गोष्टीचा अनुभव मिळू शकतो. त्यातलं पहिलं आहे तानाशी समायोजन. तानाशी समायोजन म्हणजे काय तर भावनिक सुदृढ व्यक्ती ताणाच्या परिस्थितीला चांगल्या प्रकारे हाताळतात. जर भावनिक तुम्ही जर सुदृढ असाल तर एखादा जर ताण निर्माण करणारा जर प्रसंग उभा राहिला तरी सुद्धा तो तुम्ही चांगल्या प्रकारे हाताळू शकता. 2, ते आरोग्यदायी जीवनशैली अवलंबतात, जसे मित्रांशी चर्चा, व्यायाम इत्यादी. म्हणजे आपलं चांगलं जगण्यासाठी, आरोग्यदायी जीवनशैली जगण्यासाठी ते मित्रांशी चर्चा करतात. मित्रांच्याबरोबर चर्चा करणं ही चांगली गोष्ट आहे, व्यायाम करणं ही चांगली गोष्ट आहे. याच्यामुळे काय होतं तर आपल्याला ताणाशी समायोजन करणं सोपं जातं. दुसरं फायदा काय आहे तर उच्च स्वनियमन. या व्यक्ती चिंता, राग, भीती या भावनांना आपल्यावर वरचढ होऊ देत नाहीत. आपल्या भावनांना व्यवस्थित हाताळतात. म्हणजे या चिंता, राग, भीती या भावना माणसापेक्षा माणसावर वरचढ होऊ देता कामा नये. चिंता जरी झाली त्याच्यातून बाहेर पडता आलं पाहिजे, राग आला तो नियंत्रित करता आला पाहिजे. म्हणून म्हटले उच्च स्वनियमन. नियमन म्हणजे स्वतःला नियंत्रित करणे. चिंता जरी निर्माण झाली त्याच्यावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे, राग आला तरी नियंत्रण ठेवता आलं पाहिजे, भीती वाटली तरी नियंत्रण ठेवला पाहिजे. या माणसावर वरचढ होऊ देता कामा येत नाही, तर मग माणूस भावनेच्या आहारी स्वतःचं नियंत्रण घालवतो आणि मग
भावना माणसाच्यावर होतात आणि त्यामुळं त्या भावनेच्या भरात काहीतरी चुकीचं वर्तन ठरू शकतं. आणि म्हणून आपल्या भावनांना व्यवस्थित हाताळता यायला पाहिजे. आपल्या भावनांना आपल्यावर वरचढ होता कामा नये. त्याच्यासाठी स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. आपल्या भावनिक स्थितीची त्यांना जाणीव असते. या नकारात्मक भावना जीवनाचा एक भाग आहे असे ते मानतात. ह्या सगळ्या चिंता, राग, भीती ह्या काय आहेत तर नकारात्मक भावना आहे. हा एक जीवनाचा भाग आहे. म्हणजे चिंता वाटणं स्वाभाविक आहे. प्रत्येकाला चिंता असते, पण ती चिंता चितेपर्यंत नेणारे असता कामा नये. जे चिंता असायला पाहिजे. चिंतेमुळं कामं चांगली होतात, पण ती चिंता चितेपर्यंत घेऊन जाणारी असता कामा नये. राग हा सुद्धा पाहिजे. रागामुळेच आपल्याला काम चांगलं करता येतं, पण तो राग एखाद्याचं वाईट कृत्य करण्यासाठी वापरता आला नाही पाहिजे. भीतीमुळं आपण चांगलं वागतो, पण ती भीतीमुळं अनावश्यक भीती काही उपयोगाची नाही. म्हणून हा एक जीवनाचा भाग आहे. ह्या भावना आपल्या जीवनाचा भाग आहे, पण त्या हाताळता येणं खूप महत्त्वाचं आहे. तिसरं कार्यक्षमता. कार्यक्षमता विकास. यामध्ये काय सांगितले, सकारात्मक भावना त्यांच्यात ऊर्जा व उत्साह निर्माण करतात. याचा फायदा त्यांना अभ्यासासाठी व विविध कार्यामध्ये कार्यक्षमता उंचवण्यासाठी होतो. जर आपण सकारात्मक विचार करत असो तर त्याच्यातून आपल्याला ऊर्जा व उत्साह निर्माण होतो आणि त्याचा फायदा कशासाठी होतो तर आपलं जे काही काम चालू आहे त्याच्यामध्ये कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. त्यांच्यामध्ये ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची व स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता असते. म्हणजे ज्यांचं भावनिक सुदृढ आहे, जे भावनिक सुदृढ आहेत ते काय करत असतात तर ध्येयावर लक्ष केंद्रित करत असतात. त्यांचे विचार स्पष्ट असतात आणि विचार करण्याची क्षमता त्यांच्याजवळ असते. चौथं, नवनिर्मिती क्षमता, सर्जनशीलता, विकास. यामध्ये काय सांगितले, जीवनाविषयी जिज्ञासा व नवनवीन ज्ञान, अनुभव प्राप्त करण्याची लालसा असते. जो माणूस नेहमी कार्य करत असतो, क्रियाशील असतो, याच्यामध्ये नेहमी नवनवीन ज्ञान प्राप्त करण्याची जिज्ञासा असते, नवनवीन अनुभव प्राप्त करण्याची लालसा असते. म्हणजे तो माणूस कधी शांत बसत नाही. तो नेहमी काहीतरी मिळवत असतो, ज्ञान मिळवत असतो, कौशल्य मिळवत असतो, अनुभव प्राप्त करत असतो. दुसरं काय सांगितलं, समस्या सोडवण्याचा एक मार्ग अपयशी ठरला तर इतर मार्ग शोधतात. समस्या सोडवत असताना एक मार्गाने आपल्याला जर सोडवता आलं नाही, कधी कधी अपयश येतं आणि म्हणून ते अपयशानं खचून जात नाही तर दुसरा मार्ग शोधतात. हे कशाचं लक्षण आहे तर भावनिक सुदृढ असलेलंच लक्षण आहे. पाचवं काय सांगितलंय, जीवनाविषयी समाधान वृत्ती अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. भावनिक सुदृढ व्यक्ती इतरांसोबत घनिष्ठ संबंध निर्माण करू शकतात. म्हणजे इतरांच्या बरोबर त्यांचे संबंध चांगले असतात. समाजासाठी स्वयंसेवेसारख्या कार्यातून आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवत असतात. त्यांचं जगणं हे समाजासाठी काही भाग असतो ते स्वयंसेवेसारख्या कार्यातून आपलं जीवन अधिक चांगलं बनवण्याचाही प्रयत्न करत असतात. भावनिक सुदृढ असलेल्याचे हे 5 फायदे आहेत. यानंतर मी तुम्हाला काही भावनिक गैरवर्तन काय आहे ते तुम्हाला एका उदाहरणाद्वारे सांगणार आहे. तुमच्यासमोर 3 उदाहरणं दिलेली आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण बघा. अशा प्रसंगाला तोंड द्यायची तुमच्यावर कधी वेळ आली आहे का, की ज्यामध्ये तुमच्याशी तुमचे मित्र मैत्रिणी बोलत नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला खूप असहाय्य वाटते. दुसरं उदाहरण काय सांगितले, एखाद्या व्यक्तीला तुमच्या समोर धमकावले जात आहे असे तुम्ही पाहिले आहे का, त्यावेळी त्या व्यक्तीला कसे वाटले असेल हे तुम्ही समजू शकता काय. तिसरं उदाहरण आहे, असे तुमच्याबरोबर ही कधी झाले आहे का, की तुम्ही तुमच्या गटातील व्यक्तीसोबत बोलायला सुरुवात केली आणि त्याने तुमच्याकडे दुर्लक्ष केले. वरील 3 उदाहरणं जर बघितलं तर या सर्व प्रश्नांना तुमचे होकारात्मक उत्तर असेल तर याचा अर्थ असा की तुम्ही भावनिक गैरवर्तनाचा थोडा अनुभव घेतलाय. दुसऱ्या व्यक्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मारणे, लाथा घालणे, ढकलणे किंवा इतर स्वरूपात शारीरिक इजा पोहोचवणे अशा प्रकारातील शारीरिक गैरवर्तन आपल्याला माहीत आहे. आपण रोजच या गोष्टींचा वापर करतच असतो. याच्या विरुद्ध भावनिक गैरवर्तनामध्ये दुसऱ्या व्यक्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भावनांचा शस्त्र म्हणून वापर केला जातो. म्हणजे बऱ्याच वेळेला असं शारीरिक इजा पोचवण्याचं वर्तन न करता इमोशनल ब्लॅकमेल म्हणतात. अशा पद्धतीने म्हणजे भावनिक गैरवर्तनामध्ये दुसऱ्या व्यक्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भावनांचाच शस्त्र म्हणून वापर केला जातो.
म्हणून आपण सुरुवातीला वर जी उदाहरणे पाहिली त्यात कोठेही शारीरिक गैरवर्तन आढळून आले नाही. म्हणूनच त्या गैरवर्तनांना भावनिक गैरवर्तन असे म्हणता येईल. भावनिक गैरवर्तन ओळखण्यास अवघड असणाऱ्या गैरवर्तनापैकी एक आहे. ते सूक्ष्म किंवा उघड स्वरूपात असू शकते. या दोन्ही प्रकारांना बळी पडलेल्या व्यक्तीच्या स्व आदराला आणि आत्मविश्वासाला तडा जाऊ शकतो. भावनिक गैरवर्तन व्यक्तीला निराशा, चिंतातूर तर काही वेळा आत्महत्येस प्रवृत्त करू शकतात. शारीरिक व्रणाच्या तुलनेत भावनिक गैरवर्तनामुळे झालेले व्रण अधिक तीव्र असतात व ते भरून निघण्यास जास्त कालावधी लागतो. याचं एक आत्ता प्रचलित उदाहरण म्हणजे अगदी तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, तुम्ही जर बघितलं असेल तर सुशांत सिंहचं उदाहरण. त्याला जर तुम्ही आत्ताच्या बातम्या बघितल्या, त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं गेलं. कशाच्या आधारे? तर भावनिक गैरवर्तनच्या तो आहारी गेला होता. मग तो अनेक कारणं असतील, तर ड्रग ॲडिक्ट झाला होता किंवा आणखीन काहीतरी ते इतर त्याच्या जीवनामध्ये आलेल्या मुली असतील, तर त्याच्यामुळंच तो भावनिक गैरवर्तनाचा बळी पडला होता आणि त्यामुळं त्याला काय झालं होतं, आत्महत्येस प्रवृत्त करायला भाग पाडलं होतं. भावनिक गैरवर्तनाचे प्रकार दोन. एक भाषिक गैरवर्तन. भाषिक गैरवर्तनामध्ये काय केलं जातं? आरडाओरडा करणे, अपमानास्पद बोलणे, शपथ घालणे, उपदेशाचे ढोस देणे, आज्ञा देणे, अनपेक्षित रागाचा उद्रेक होणे, नावे ठेवणे, सर्वांसमोर शर्मिंदा करणे, भीतीदायक किंवा धमकीयुक्त दोषारोप करणे, हे सगळे भाषिक गैरवर्तनाचे प्रकार आहेत. तर अभाषिक गैरवर्तनाचे प्रकार कोणते आहेत? नाकारणे, लक्षात न आल्याचा दिखावा करणे, बोलण्याकडे दुर्लक्ष करणे, बहिष्कृत करणे, दादागिरी, डिजिटल हेरगिरी, अशा प्रकारचे अभाषिक गैरवर्तनाचे प्रकार आहेत. तुम्ही भावनिक गैरवर्तनाला बळी पडण्याची शक्यता आहे का हे तपासून बघा. जेव्हा तुम्ही खालील धोक्याची परिस्थिती अनुभवता तेव्हा तुम्ही भावनिक गैरवर्तनाला बळी पडण्याची शक्यता असते. आता ह्या कोणकोणत्या धोक्याच्या परिस्थिती आहेत की त्यामुळे तुम्ही भावनिक गैरवर्तनाला बळी पडण्याची शक्यता आहेत? खाली काही दिलेले आहेत, त्या अभ्यासामध्ये तुम्हाला कळते. तुम्ही इतरांच्या गरजांना स्वतःच्या गरजांपेक्षा अधिक प्राधान्य देता का? दुसरं उदाहरण आहे, नेहमी दुसऱ्यांना समाधानी करण्याचा प्रयत्न करता का? तिसरा आहे, इतरांसाठी त्याग करूनही त्याप्रमाणे त्यांचा प्रतिसाद मिळत नाही. चौथा आहे, इतर व्यक्तींना वाईट वाटू नये म्हणून स्वतःच्या भावनांचे दमन करता का? पुढचं उदाहरण आहे, स्वतःच्या हिताचा विचार करणे अपराधीपणाचे वाटतं का? पुढचं उदाहरण आहे, या प्रकाराने लोकांनी वागवणे बरोबरच आहे, आपण त्याच लायकीचे आहोत असे वाटते का? पुढचं उदाहरण आहे, कोणी तुमच्यावर राहू इच्छित नाही असे तुम्हाला ठामपणे वाटते का? ही जर काही उदाहरणाची जर काही उदाहरण तुम्ही जर बघितली आणि या उदाहरणातल्या काही भावनिक गैरवर्तनाला जर तुम्ही बळी पडला असाल तर मग मात्र तुमचं भावनिक गैरवर्तनाला तुम्ही बळी पडलेले आहात असं समजता येईल. आता भावनिक गैरवर्तन कसा हाताळता येईल? हे भावनिक गैरवर्तन कसं हाताळायचं? तर बघा, जेव्हा तुम्ही तुम्हाला दिल्या जाणाऱ्या चुकीच्या वागणुकीशी सामना करण्यास असमर्थ ठरता तेव्हा तुम्ही स्वतःच तुम्हाला अनुभवास येणाऱ्या भावनिक गैरवर्तनात सहाय्यक ठरता. आपल्यावर भावनिक गैरवर्तणुकीचा असा प्रसंग आल्यास इतरांची मदत घेणे महत्त्वाचे असते. आपण बऱ्याच वेळेला इतरांची मदत घेत नाही, स्वतःच त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. पण अशा वेळेला इतरांची मदत घेणं खूप महत्त्वाचं आहे. किंवा हे करत असताना काही साध्या सोप्या गोष्टी आहेत. ह्या साध्या सोप्या गोष्टी करूनही तुम्ही परिस्थितीला हाताळू शकता. ह्या साध्या सोप्या गोष्टी कोणकोणत्या आहेत? पहिली साधी सोपी गोष्ट म्हणजे गैरवर्तनास तुम्ही जबाबदार नाही हे स्वीकारा. पहिल्यांदा जे काही गैरवर्तन होते त्याला तुम्ही जबाबदार नाहीत हे पहिल्यांदा स्वीकारा. भावनिक गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीचे वर्तन योग्य आहे असे समर्थन करू नका. म्हणजे पुढचा माणूस जे काय बोलतोय किंवा आपल्याशी गैरवर्तन करतोय ते वर्तन योग्य आहे असं मानू नका, ते चुकीचं आहे पहिल्यांदा असं म्हणा. असे समर्थन करू नका. ही समस्या त्यांची आहे, तुमची नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे पुढचा माणसाच्या समस्या तो तुमच्यावर लागतोय आणि तुम्ही ते मान्य करत असाल ते तर गैरवर्तनाला तुम्ही बळी पडताय. त्याचं गैरवर्तन आहे, त्याला ते भोगू दे, त्याचा निर्णय घेऊ दे. तुम्ही ते डोक्यावर ओझं घेऊन फिरू नका. दुसरं उदाहरण आहे, भावनिक गुंतवणूक कमी करा आणि वैयक्तिक मर्यादा निश्चित करा.
आपण बऱ्याच वेळेला दुसऱ्याच्या भावनेमध्ये वाहत जातो. तर ते भावनिक गुंतवणूक कमी करा, स्वतःच्या मर्यादा ओळखा. तिसरं, गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला खंबीरपणे प्रतिक्रिया देण्याचे ठरवा आणि त्याच्यापासून अंतर ठेवून वागायचे असे ठरवा. बऱ्याच वेळेला गोड बोलून माणसं आपल्यावर गैरवर्तन करत असतात. त्यावेळेला खंबीरपणे प्रतिक्रिया देण्याचं ठरवा आणि त्यापासून अंतर ठेवून वागा. काय चुकीचं आहे, काय बरोबर हे कळून, जर कळत असेल, चुकीचं कळत असेल तर त्याला विरोध करा. चौथा आहे, गैरवर्तन करण्याला उतावळीपणे प्रतिक्रिया देऊ नका. आपल्याला उगीचच कोणतरी हरभऱ्याच्या झाडावर चढवायला लागले हे समजलं पाहिजे. उगीचच आपण हरभऱ्याच्या झाडावर चढताना आपण लय भारी, तुम्ही सुंदर, तुम्ही हे, असं काही जर वर्तन कोण करत असेल तर उतावळीपणे त्याला प्रतिक्रिया देऊ नका. त्याच्या हो मध्ये हो मिळवू नका. पाचवं उदाहरण आहे, स्वतःला बरे वाटण्यासाठी वेळ द्या किंवा मार्ग शोधा. जे पहिल्यांदा स्वतःला वेळ द्यायला शिका. स्वतःला बरे वाटण्यासाठी वेळ द्या, चांगले मार्ग शोधा. सहावा आहे, व्यावसायिक मदत किंवा सल्ला घ्या. तुम्हाला आधार देऊ शकणारे मित्रमैत्रिणी किंवा शिक्षक किंवा कुटुंबातील सदस्यांशी बोला. तुम्हाला या समस्येतून बाहेर पडण्यास व्यावसायिक मदत करू शकणाऱ्या तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयातील समुपदेशक यांची भेट घ्या. जे तुम्हाला मदत करणारी माणसं आहेत, म्हणजे तुमच्या अवतीभोवती माणसं असतात, तुमच्या कुटुंबातली माणसं असतात, मित्रमैत्रिणी असतात, शिक्षक असतात किंवा व्यावसायिक मदत करणारे समुपदेशक असतात. तर यांना भेटा आणि त्यांच्याकडून मदत घ्या. 7, फिरायला जाणे, योग्य आहार घेणे किंवा संगीत ऐकणे यातून चिंतेची लक्षणे कमी होण्यास मदत होते. भावनिक गैरवर्तनातून बाहेर पडण्यासाठी स्वतःची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सकाळी लवकर उठणं आणि फिरायला जाणे, योग्य आहार घेणे, चांगलं संगीत ऐकणं याच्यामुळं चिंता कमी करण्यास मदत होते आणि त्याचबरोबर भावनिक गैरवर्तनातून सुद्धा आपण बाहेर पडू शकतो. मूकपणे सर्व सहन करत राहण्याऐवजी स्वतःसाठी ठामपणे उभे राहणे हे भावनिक गैरवर्तन हाताळण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. जे पुढचा आपल्याशी जर समजा भावनिक गैरवर्तन करता आणि आपण ते सहन करत असेल तर चुकीचं आहे. त्याच्यासमोर ठामपणे उभं राहिलात तर भावनिक गैरवर्तन हाताळणं खूप सोपं आहे. आपण पुढच्या वेळेला भावनांचे व्यवस्थापन कसे करायचे ते आपण पाहूया.